पंतप्रधान मोदी वाशिमच्या दौऱ्यावर असून नंगारा म्युझियमचं लोकार्पण करणार आहेत। त्यानंतर इथं त्यांची सभा देखील होणार आहे। या सभास्थळावरून आढावा घेतलेला आहे प्रणय निर्बाडनं। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पोहरादेवीच्या दौऱ्यावर आहे। पोहरादेवी या ठिकाणी जे नंगारा भवन बांधण्यात आलेले आहे त्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। मी सध्या जाहीर सभेच्या ठिकाणी आहे। या ठिकाणी जर बघितलं तर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। संपूर्ण पोहरादेवीमध्ये संपूर्ण पोलिसांचं जे आहे ते छावणीचं रूप आपल्याला पाहायला मिळते। जागोजागी पोलीस आहे आणि विशेष म्हणजे जे आतमध्ये नागरिक जात आहे त्यांची कडाडून तपासणी केली जाते। काळा कपडा असो, माचीस, लायटर, शस्त्र किंवा इतर पाण्याची बॉटल हे सगळे जे आहे ते सगळे पोलीसवाले बाहेरच काढून घेत आहे। आत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना परवानगी दिलेली नाही। त्यामुळे या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजबाटा आहे। संपूर्ण विदर्भातून या ठिकाणी पोलिसांचा फौजबाटा आहे। त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रभरातूनही काही पोलिसांची तुकड्या या ठिकाणी दाखल झालेली आहे। जवळपास 4 दिवसापासून पोलीस या ठिकाणी आलेले आहे। पोलिसांचा बंदोबस्त मात्र आज सभा आहे त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरादेवीत येणार आहे। त्यामुळे आज जो फौज फाटा आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि अनेक ठिकाणी पोलिसांनी बॅरिगेड लावलेले आहे। जे वाहन जाते त्या वाहनाची सुद्धा तपासणी केल्या जाते। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यावेळी आपल्याला पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळते। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, पोहरादेवी, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।